देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। तर हीच मंडळी त्यांच्या बरोबर आहे। आज तुळजापूरचा विकास मागील काळामध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुखांनी पण केलेला आहे। त्याची कामं अर्धवट आहेत। आज नगरपालिकेची कामं अर्धवट त्या प्राधिकरणाची तशीच ठेवलेली आहे, तशीच बिलं उचलली गेलेली आहे। 108 124 भक्त निवास काय अवस्था झाली आहे तुम्ही बघा। सर्व फर्निचर या ठिकाणी अस्ताव्यस्त आहे, चोरीला गेलंय, सगळ्या काचा फुटलेल्या आहेत। म्हणून या ठिकाणी या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेऊन या ठिकाणी राणा जगजितसिंह पाटील यांनी स्वतः आपल्या नैतिकता स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत। धन्यवाद। बिनकामाची बडबड त्या ठिकाणी ते करत आहेत असे नमूद केले। कोणी एखादा आमदार साहेबाच्या खुर्चीला खुर्ची लावून जर बसत असेल आणि फोटो काढत असेल तर तो भाजपचा कार्यकर्ता असू शकत नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं। मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगावं वाटतंय, ह्या तुळजापूर ड्रग्ज रॅकेटमध्ये 2-3 दिवसापूर्वी चार्जशीट दाखल झाली आणि गोपनीय नावं समोर आली। त्यामध्ये प्रामुख्याने माजी नगराध्यक्षांचे पती माजी नगरसेवक विनोद पिटुगरने, माजी नगराध्यक्ष प्रभारी नगराध्यक्ष बापू कने, पंचायत समितीचे उपसभापती शरद जमदाडे आणि नळदुर्गचे ठाकूर म्हणून कोणतरी आहे, असे अनेक नावं मुख्य आरोपी म्हणून पुढे आलेली आहेत। का आलेली आहेत? ज्या अर्थी पोलीस यंत्रणाने चौकशी अंती त्यांचे ज्यावेळेस सीडीआर तपासले असतील, कॉल रेकॉर्डिंग तपासले असतील, त्यांचे बँक खाते तपासले असतील, त्या अर्थी त्या ठिकाणी नावं आलेली। मी माजी नगराध्यक्षांना सांगू इच्छितो की नक्कीच या ठिकाणी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झालेला असेल, पण मी स्वाभिमानानं लढलो त्या ठिकाणी आणि सर्वसामान्य जनतेनं निष्ठेनं मला 96,000 मतं या ठिकाणी मला दिलेली आहेत। मला कुठलाही पैसा खर्च न करता या मिळालेली जी मते आहेत ही स्वाभिमानाची आणि निष्ठेची मतं आणि प्रामाणिकतेची मतं मिळालेली। त्यामुळे वैफल्यग्रस्त राहण्याचं कारण नाही, मी पहिल्यांदाच लढलो या ठिकाणी, परंतु आत्मविश्वासानं आणि निष्ठेनं आम्ही या ठिकाणी लढलो। आज ते आरोप करत असताना आम्ही शहानिशा करून या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेत आहोत ही जी काही मंडळी आहेत ही भाजपच्या संबंधित आहेत का नाही। आज पत्रकार परिषद मी घेतली आहे, पण मी पत्रकारांना मी विचारू इच्छितो की ही मंडळी कोणाच्या संबंधित आहेत, कोणत्या पक्षाच्या संबंधित आहेत, कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या संबंधित आहेत, हे आपण सर्व जाणता। गेल्या 3-4 वर्षापासून हा काळा धंदा सगळ्यांना माहिती आहे, आमदारांना सुद्धा माहिती आहे। ज्यावेळेस हे राष्ट्रवादीमध्ये होते राणा जगजितसिंह पाटील आणि त्यानंतर बीजेपी मध्ये आले, हे सर्वजण त्यांच्या मागे आले। त्यांची सर्व शहरातील आणि ग्रामीण भागातील सूत्र ही लोक या ठिकाणी सांभाळत आलेली आहेत। आज आमचं दुर्दैव आहे म्हणा की या ठिकाणी तुळजापूर सारख्या ठिकाणी एक नागरिक म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी बोलतोय।
की कित्येक घरं या ड्रग्ज प्रकरणामुळे उद्ध्वस्त झालेली आहेत. एक उंबरटा ओलांडला की दुसऱ्या उंबरट्यावर ड्रग्ज घेणारा माणूस किंवा ड्रग्ज घेणारा व्यक्ती आढळून येत आहे. आतापर्यंत जवळजवळ 200-250 लोकांना नोटिसा दिल्याचे पोलीस सूत्रांकडनं कळालेलं आहे की त्याची चौकशी होत आहे. परंतु या चौकशी दरम्यान मला वाटतंय की त्याचं ट्रान्झॅक्शन झालंय म्हणून त्याला या ठिकाणी त्यांची नावं घ्यावी. आज भाजपची एवढी मंडळी पकडली म्हणून राष्ट्रवादीची पकडावी, शिवसेनेची पकडावी, काँग्रेसची पकडावी असं नाहीये. आज आपला हात बरबटलाय म्हणून सगळ्याचा हात बरबटायला लावायचं काम त्या ठिकाणी ही मंडळी करत आहे. चौकशी जरूर करावी, त्याच्यामध्ये पक्षपात न करता सगळ्यांवर कारवाई करावी जे दोषी आहेत त्यांनी. परंतु सूडबुद्धीनं, राजकीय दृष्टीनं या ठिकाणी कारवाई होता कामा नाही. पोलीस यंत्रणा त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं करत आलेली आहे. मी या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून डीवायएसपी तसेच PSI ठाकूर साहेब आणि LCBची यंत्रणा असेल यांचं मनापासून अभिनंदन करतो की कुणाच्याही दबावाला बळी न पडता या ठिकाणी त्यांनी हे काम केलेलं आहे. आज राणा जगजितसिंह पाटील म्हणतात की माझ्या सांगण्यावरून कारवाई झाली. ह्या लोकांचे हात खोलवर गेल्यानंतर त्यांना कळालं की आपल्या संबंधित लोकांची हात बरबटलेले आहेत. त्यामुळं कुठेतर आपलं नाव, आपली प्रतिष्ठा पणाला जाईल म्हणून आपण स्वतः उडी घेतलेली बरी, म्हणून त्यांनी नीट चौकशी करायला लावली हे सांगितलं गेलं. मला वाटतंय की या सगळ्या आरोपींना, जे मुख्य आरोपी आहेत, ते ज्या दोषी आहेत, त्यांनी हे ड्रग्जचं जाळं पसरवलंय, त्यांना मकोका लावावा अशी आमची. आज ह्या आमदारांनी सुद्धा या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे की यांच्या ठिकाणी यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन की ह्या आरोपींना मकोका लावावा. आज कित्येक संस्था तुळजापूरमध्ये उद्ध्वस्त झालेली आहेत. मी जवळजवळ 7-8 लोकांची नावं घेऊ शकतो, परंतु मला या ठिकाणी कुणाचं नाव, कारण की ती दुर्दैवी घटना आहे. आज बरेच जण म्हणणार आहेत की आम्ही सरेंडर करणार आहोत, 2 दिवसात आम्ही सरेंडर करू. ते सोच चुए खाके बिल्ली चले हज को, म्हणजे मला म्हणायचंय की आता मला पवित्र करा अशी काही भूमिका घेऊन लोक त्या ठिकाणी सरेंडर करणार आहेत. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, गेली 10-15 वर्षापासून नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी प्रणित आणि भाजप प्रणित लोकांची सत्ता आहे. यात्रा अनुदान घोटाळा असेल, तसेच घरकुल घोटाळा आहे, सुनील प्लाझा घोटाळा आहे. आपण गेली त्या नगरपालिकेचा कारभार 10-15 वर्षापासून बघत आलेला. अनेक जणांना शिक्षा झालेली त्याच्यामध्ये, अनेक जण जामिनावर आहेत अजून सध्या सुद्धा. आज पूर्ण या तुळजापूरचं राजकारण मंदिराभोवती फिरत आहे. या मंदिरामध्ये हाऊस कुणाकडे आहे, सिक्युरिटी गार्डचं टेंडर कुणाकडे आहे, पार्किंगचं टेंडर कुणाकडे आहे, साड्यांचं टेंडर कुणाकडे आहे, नारळाचं टेंडर कुणाकडे आहे, चिंतामणीचं टेंडर कुणाकडे आहे, हे सर्वजण आपण जाणता. मग एवढी सगळी कमाई असताना या ड्रग्ज मधून कमाई करून राजकारण करण्याची काय गरज पडली आहे? का लोकांचे घरं उद्ध्वस्त करताय तुम्ही? आज मगाशीच म्हटल्याप्रमाणे भाताची परीक्षा कशी होती, एका शीतावर होती असते. पूर्ण भात आपण शिजला का नाही बघत नाही. परंतु आज या तुमची आमची गरज
एखाद चांगलं तुळजापूर होणं गरजेचं आहे. तुळजापूरचं नाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये, जसं मस्साजोगचं नाव झालं, संतोष देशमुखांची हत्या झाली, तसं तुळजापूरचं नाव ड्रग्ज प्रकरणामध्ये आलेलं आहे. हे तुमच्या आमच्याकरता शोकांतिक आहे. या प्रत्येक नागरिकांनी विचार केला पाहिजे की नाव कशामुळे येत आहे, कुणामुळे येत आहे, कुणाचा राजकीय वरद असतं याला. हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे. गेल्या 10-15 वर्षापासून मी म्हणालो की हे राजकारण करत आलेले आहेत, त्याला पाठबळ कोण देत आहे. मला वाटतंय या अनुषंगानं या सिक्युरिटी गार्ड असेल, हाऊसकीपिंग असेल, त्याप्रमाणे त्या ठिकाणी व्हीआयपी पास घोटाळा, 200 पास या ठिकाणी परत फिरून वर येत आहेत, कुणामार्फत येत आहेत, आणि परत तेच पास व्हीआयपी म्हणून लोकांना दिले गेले. त्याच्यावर कोण विचार करणार आहे की नाही. म्हणून आम्ही नागरिक म्हणून सर्वसामान्यांचा आवाज आम्ही उठवण्याचं काम करत आहोत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. आपण या पत्रकारितेचा तिसरा डोळा उघडणं गरजेचं आहे. त्यानंतरच या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटेल. आज हे व्यसनाचं तीर्थक्षेत्र आहे म्हणून ओळखलं जाऊ नये. हे धार्मिक तीर्थक्षेत्र आई तुळजाभवानीचं वास्तव या ठिकाणी झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी आशीर्वाद घेतलेली आई तुळजाभवानी आहे. आज या सर्व प्रकारच्या या ड्रग्ज प्रकरणामुळं आज जी हानी झालेली आहे याची नैतिकता स्वीकारून या ठिकाणी राणा जगदीशसिंह पाटलांनी या ठिकाणी आमदारकीचा राजीनामा द्यावा, ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो.